समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खडाव तालुक्यातील भोसरे येथे चंद्रहार पाटील ग्रामीण शिक्षण संस्था संचलित श्री हनुमान विद्यालय भोसरे या शाखेतील विद्यार्थ्यांचा माजी विद्यार्थी मेळावा नुकताच संपन्न झाला। या निमित्ताने 1983-84 एसएससी बॅच मध्ये शिकणारे मुले सवंगडी सुमारे 40 वर्षांनंतर एकत्र आले। गेले अनेक महिने यासाठी नियोजन सुरू होते। या सर्व मित्रांना एकत्रित आणण्यासाठी या मित्रांच्या मध्ये चर्चा सुरू होती। मुंबई भांडूप येथे कार्यरत असणारे प्राचार्य दिनकर जाधव सर आणि पुणे येथे कार्यरत असणारे सुहास चव्हाण या दोघांनी एकत्र येऊन सर्व मित्रांना एकत्रित आणण्यासाठी विशेष परिश्रम घेतले। कार्यक्रमाची सुरुवात विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गीत मंचाने आणि गायत्री मंत्राने दीप प्रज्वलनाने केली। या विद्यालयाचे गीत मंचाने सर्व प्रमुख मान्यवरांचे आणि माजी विद्यार्थ्यांचे या आमच्या विद्यालयात आहे तुमचे स्वागत आणि या स्वागत गीताने केली। तर याचवेळी विज्ञान उपशिक्षक रमेश भोसले सर यांनी शब्दबद्ध केलेल्या चंदनाच्या संगतीने बोरी भाबळी अमरशेर सेनापती रावांचं माझं लाडके भोसरे या गीत काव्य पंक्तीने कार्यक्रमाची दमदार सुरुवात केली। निवृत्त शिक्षक श्री बोरगे व्हीएल सर यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम झाला। निवडीचं वाहन केलं सर 1983-84 सर्व विद्यार्थी-विद्यार्थिनींनी उपस्थित सर्व माजी मुख्याध्यापक माजी उपशिक्षक या सर्वांचा यथोचित असा सत्कार आणि सन्मान केला। त्याचबरोबर कार्यक्रमास उपस्थित असणारे आपल्या वर्गातील सर्व विद्यार्थी यांनाही भावाच्या नात्याने भाऊबीज सुद्धा भेट बनवून दिली। यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना अनेक विद्यार्थिनींनी भगिनींनी भरून आल्याचं दिसून आलं। आपल्या ओघवत्या वाणीने श्री दिनकर जाधव आणि श्री एस.डी. जाधव सर यांनी या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन केलं। हिंदकेसरी पैलवान विकास तात्या जाधव यांनी हा कार्यक्रम माझ्या आयुष्यातील अत्यंत महत्त्वाचा आणि जिव्हाळ्याचा असल्याचं सांगितलं। तर माजी मुख्याध्यापक श्री पवार एच.एल. यांनी सुद्धा श्री हनुमान विद्यालय हे उपक्रमशील विद्यालय असल्याचं सांगितलं। शेतकरी संघटनेचे तानाजी देशमुख यांनी आपल्या गावरान बोलीमध्ये आनंदाचे कारंजे फुलवले। या कार्यक्रमाच्या नियोजनासाठी यशस्वी प्रयत्न केल्याबद्दल श्री दिनकर जाधव सर आणि सुहास चव्हाण यांचं सर्व मित्र आणि मैत्रिणींच्या वतीने सत्कार करण्यात आला। यानंतर काही माजी विद्यार्थ्यांची मनोगते झाली। त्यामध्ये प्राध्यापक सुधाकर कुमकर सर, बंडा गुजर वायदंडे सर यांची माणसाच्या जीवनातील गुरु आणि मार्गदर्शन यांचा नेमका काय संबंध असतो हे स्पष्ट केलं। या बॅचच्या वतीने श्री हनुमान विद्यालयासाठी 50 इंची LCD स्क्रीन आणि अत्यंत सुंदर अशी भव्य मोठी विद्येची देवता असणाऱ्या सरस्वती मातेची प्रतिमा भेट देण्यात आली। मुख्याध्यापक श्री दणाने जेटी यांनी या विद्यालयाच्या निकालाच्या यशस्वी परंपरेमध्ये आणि वाटचालीमध्ये या विद्यालयाचे माजी मुख्याध्यापक श्री R.K. देशमुख सर आणि श्री पवार एच.एल. यांचं योगदान असल्याचं यावेळी आवर्जून सांगितलं। अध्यक्षीय भाषण करताना माजी मुख्याध्यापक श्री व्हीएल बोरगे सर यांनी सर्व शिक्षकांच्या वतीने सर्व माजी विद्यार्थ्यांना शुभेच्छा आणि आशीर्वाद दिले। यावेळी माजी विद्यार्थ्यांच्या वतीने विद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना खाऊचं वाटप करण्यात आलं। सोमनाथ गुजर आणि सहकाऱ्यांनी स्वागत केलं। विकास जाधव यांनी आभार मानले। त्यावेळी माझ्यावरती दबाव नसतो, कारण त्यावेळी ते असतात ते माझ्या अंडर असणारे असतात, परंतु आज बोलत असताना मात्र निश्चितच माझ्यावरती दबाव येतोय। कारण जवळजवळ 31 वर्ष आम्ही हाच व्यवसाय करतोय, परंतु आज बोलत असताना ज्यांनी मला घडवलं, ज्यांच्या संस्काराखाली मी राहिलो, खरोखर प्रामुख्याने नाव घेण्यासारखी व्यक्ती म्हणजे बोरगे सर असतील, मगर सर तर आमच्या घराच्या सारखेच आहेत, सागर सर तर आमच्या घरातच राहत होते जवळजवळ, आणि सगळ्यात माझे आदर्श शिक्षक म्हणजे पाटील सर। शिकवण्याची पद्धत खरं मी त्यांचे बरेचसे स्किल घेतले होते। आमचे भोसले सर आहेत, जाधव सर आहेत, सगळे हे सगळे मंडळ आहेत, दीक्षित सर, पुरो सर, कुदळे सर यांच्याबद्दल काहीच नाही, यांचं चाललंय ते ह्यांच्याच काळातच चाललंय। परंतु खरं तर त्यांनी सुद्धा घडवलेले जे विद्यार्थी होते, अगदी आताचा जगताप असेल, भोसले असेल, की दरवर्षी काही ना काही करण्याचं काम करणारी मंडळ आहेत। तुमच्या सुद्धा पाठीवर ठिकाणी आपल्या श्री हनुमान देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सन्माननीय पावसाळी जाधव त्यांचे सर्व विश्वस्त, ग्रामपंचायत भोसरे, त्याचबरोबर विकास सोसायटी भोसरे, लोणी, कोकराळे, आंबेरी या पंचक्रोशीमधील आलेले सर्व पालक, तर ऐका 2 मिनिटात। एरळा न्यूजसाठी प्रतिनिधी सोमनाथ काळे, रमेश भोसले, भोसरे। आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।